प्रियकराच्या पार्थिवासोबत लग्न करणारी नांदेडची आचल, प्रेमासाठी सक्षमची झालेली हत्या. नांदेडच्या त्या स्तब्ध करणाऱ्या घटनेनं पुरोगामी महाराष्ट्र सध्या चिंतेत आहे. प्रेम करणाऱ्या या जीवांची चूक तरी काय? पळून जाऊन लग्न न करणं ही चूक, की जात न बघता प्रेम करणं ही चूक? अखंड प्रेमात बुडालेल्या या दोघांनी ठरवलं होतं घरच्यांच्या संमतीनं, साक्षीनं लग्न करायचं. सगळे प्रयत्न सुरू होते, पण आचलच्या वडिलांनी एक मोठी अट ठेवली. त्यांचा प्रेमविवाहाला विरोध नव्हता, त्यांना सगळं मान्य होतं. फक्त एक अट होती, मोठी आणि महत्त्वाची अट, जी पूर्ण केल्यानंतर लगेचच आचलचं ते लग्न लावून देणार होते. अठ्ठावीस नोव्हेंबरला संध्याकाळी 5:20 सक्षमला आचलच्या वडिलांनी भेटायला बोलवलं. याच दिवशी सक्षम ताटेची हत्या करण्यात आली. आचलच्या भावाने आणि वडिलांनी सक्षमशी गोड बोलून त्याला मारलं. आधी सक्षमवर 3 गोळ्या झाडल्या गेल्या. गोळ्या घालूनही त्याला काहीच झालं नाही म्हणून त्यांनी फरशी डोक्यात घातली आणि सक्षमचा निर्घृण खून करण्यात आला. सक्षम आणि आचलचं 3 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं. त्यांना घरच्यांच्या संमतीनं लग्न करायचं होतं. सक्षम हा आचलच्या भावाचा मित्र होता, पण आचलच्या वडिलांना प्रेमाविषयी कळताच त्यांनी आचलसमोर एक मोठी अट ठेवली. आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं. कशामुळे? कास्टमुळे. तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला. सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट? बुद्धिस्ट आहे. आणि तुझी? म्हणजे पद्मश्री. म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळं? हां. तू दुसऱ्या कोणत्याही जातीचा मुलगा आण, मी लग्न लावून देतो, पण सक्षम ताटे नको. ही कधीही पूर्ण न होणारी अट आचलसमोर होती. आचलच्या घरच्यांचा प्रेमविवाहाला विरोध नव्हता. त्यांना प्रेमविवाह चालणार होता, पण अट एकच, सक्षम नको. ज्या दिवशी आचल ही अट पूर्ण करणार होती, तिचे वडील तिचं लग्न लावणार होते. काय घटना काय झाली नेमकी? घटना काही झाली नाही. 3 वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेमसंबंध होते. माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला. कुणी काल कुणी त्याच्यावर म्हणजे वार? माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार. कशाला गेला होता हा? बाहेर कशासाठी गेला होता आणि त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती, तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते. म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार, आणि त्याला गोड बोलून, त्याला भेटून, नशा वगैरे करू घालून मारलं त्याला. त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला. हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं. कशामुळे? कास्टमुळे. तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला. सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट? बुद्धिस्ट आहे. आणि तुझी? म्हणजे पद्मश्री. म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळं? हां.